हॅलो मित्रो, ते माझा यूट्यूबवर पहिला ब्लॉग आहे. तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर यूट्यूबपासून पैसे मिळतात की नाही मिळतात. मित्रांनो, तुम्ही जर यूट्यूबला रोज जर एक व्हिडिओ अपलोड करत असाल, तुमच्या व्हिडिओला एक पण व्ह्यूज नाही येत असेल, तरी पण तुम्ही रेग्युलर ते काम करत असाल, तर मित्रांनो तुम्ही हार मानायची नाही. कारण की सगळ्याचे दिवस चेंज होतात. तुमचा पण दिवस चेंज होईल. तर आपल्याला यूट्यूबचा एक क्रायटेरिया राहते, 4000 घंट्याचा वॉच टाईम आणि 1000 सबस्क्रायबर तुम्हाला पूर्ण करायचे असतात. त्यासाठी तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये टिप्स देणार आहोत. सर्वप्रथम तुम्ही काय करायचं, रोज एक सकाळून व्हिडिओ अपलोड करायचा किंवा रात्रीतून 6च्या नंतर व्हिडिओ अपलोड करायचा. कारण की त्या टायमाला ऑडियन्स जास्त राहतील मोबाईलवर, किंवा त्यांना टाईम भेटते फ्री टाईममध्ये ते यूट्यूब चालवतात. त्यासाठी तुम्ही किंवा सकाळी 7 ते 9च्या दरम्यान व्हिडिओ अपलोड करीत असाल, किंवा सांजच्या 5च्या 7 किंवा 8-9 या दरम्यान व्हिडिओ अपलोड करत असाल. कारण की मित्रांनो, या टायमाला ऑडियन्स जास्त असते आणि तुम्ही जे व्हिडिओ अपलोड करसाल त्या व्हिडिओवर मिनिमम नाही म्हणलं तर 100-200 व्ह्यूज काय येणार, पण येतील. त्यासाठी तुम्हाला रोज ज्या टायमाला तुम्ही व्हिडिओ अपलोड करसाल त्या व्हिडिओ टायमाला अपलोड करायचा. आणि तुम्ही रोज व्हिडिओ अपलोड करा, आणि ते बी स्वतःचा कंटेंट असू द्या. लोकांचा जर उचलून तुम्ही यूट्यूबला जर टाकत असाल, समजा फेसबुकवर व्हिडिओ व्हायरल चालला आहे, ते तुम्ही उचलला, म्यूट केला त्याचं म्युझिक, आणि यूट्यूबला येऊन दुसरं सॉन्ग लावून व्हिडिओ अपलोड केला, तर मित्रांनो ते व्हिडिओ बाय चान्स व्हायरल बी होऊ शकतं. त्यानंतर काय, तुम्ही जे व्हिडिओ कंटेंट अपलोड करीत असता, समजा ब्लॉगिंगचा, गेमिंगचा, अजून बस लय प्रकारे आहेत. कारण जास्त करून तर लोक हे ब्लॉग बनवायलेत किंवा गेमिंग करायलेत. जर तुम्ही गेमिंगच्या चॅनलवर ब्लॉग बनवलात तर त्या व्हिडिओला व्ह्यूज येणार नाहीत. जर ते समजा तुम्ही गेमिंगचा व्हिडिओ अपलोड करता आणि त्याच्यावर गेमिंगचा जर व्हिडिओ टाकलात, त्या व्हिडिओला व्ह्यूज येणार. ते या प्रकारे यूट्यूबचा खेळ चालू असते. माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही रोज एक व्हिडिओ अपलोड करा. आपल्याकडे काय दिले जाते टाईम, एका वर्षामध्ये 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंटे वॉच टाईम कंप्लीट करायचे राहतात. जर तुम्ही 365 दिवसामध्ये 365 जर व्हिडिओ अपलोड केलात, त्यामधले तुमचे एक असा कंटेंट व्हायरल होईल, त्याच्यावर मिलियन किंवा बिलियन व्ह्यूज येतील. बाय चान्स जर आले तर त्या एका व्हिडिओनं तुमचं सगळं कंप्लीट होऊन जाणार. 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंटेचे वॉच टाईम कंप्लीट होणार. त्यानंतर तुम्हाला ते ॲडसन्स वगैरे वगैरे ते जोडावं लागते, पिन येणार. नंतर तुमचं ॲडसन्सचं अकाउंट कनेक्ट झालं की मग तुमची अर्निंग चालू होणार. या प्रकारे राहते मित्रांनो. जे म्हणेल ना मी आज एक व्हिडिओ अपलोड केला, 10 दिवसाने एक व्हिडिओ अपलोड केला, तसं नसते मित्रांनो. तुम्ही मेहनत करायची असते. मेहनत केली तर फळ भेटते. म्हणतात ना, मेहनत केल्याशिवाय काहीच नाही. ते मित्रांनो सत्य आहे. मेहनत केल्यावरच सगळं आहे. आयुष्यामध्ये बी तीच चालू राहते. जर तुम्ही घरी बसून खाऊन पिऊन झोपल्यावर तुमचे घरचे काय म्हणणार तुम्हाला, हे कामाला जात नाही. अजून 4 लोक त्यांना बी बोलणार, तुमच्या मायबापाला, तुमचा मुलगा घरात बसून राहते, तुम्ही त्याला काय म्हणत नाही का. पण तुमचे मायबाप तुम्हाला सांगत नसतील, पण त्यांना खूप वाईट वाटते. तर मित्रांनो, तुम्ही जर शिकत असाल, शिका, सर्व करा, पण त्रास कुणाला देऊ नका. सगळ्याच्या लाईफ लय डिफिकल्ट आहेत मित्रांनो, काय सांगू शकत नाही.
तर माझं टॉपिक काय होतं, यूट्यूब चॅनल मॉनिटाईज वगैरे कसं करायचं आहे. मित्रांनो, तुम्ही नॉर्मल फोन घ्यायचा समोर आणि तुम्हीच काय तुमच्या रेग्युलर गोष्टी झालेल्या आहेत, पर्सनल लीक करायच्या नाही, जे तुम्ही रेग्युलर करता तेच करायचं. समजा मी बाहेर गेलो, दुकानला गेलो, काय वस्तू घेतली, तिथून घरी आलो, अशा या प्रकारे वस्तू घेतल्या आणि त्याचा रिव्ह्यू तुम्ही देऊ लागल्यावर तुमच्या व्हिडिओ लोक बघतील. तुम्ही वस्तू घ्यायला त्याचं दाखवायला ते लोकांना आवडेल. सर्वप्रथम तुम्हाला लाजायचं नाही कॅमेऱ्यासमोर आलं. मला पण लाज वाटते, पण काय करावं, लाजून काम होत नसते मित्रांनो. तर आपण नेक्स्ट टॉपिकवर उद्या बोलू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याचा नेक्स्ट पार्ट लवकरात लवकर येईल.